नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर के वाड़ी पुलिस थाने अंतर्गत एक हत्या का मामला सामने आया है। मृतक का नाम राजेश तिवारी बताया जा रहा है। पोस्टमार्टम के बाद ये पता चला कि उनकी मौत सर पर गहरे मार की वजह से हुई है, जिसके बाद पुलिस ने छानबीन की और 3 आरोपी सामने आए। तेज सिंह सिसोदिया और करण बातो को गिरफ्तार किया गया है और तीसरा आरोपी नाबालिग है, जिस पर संवैधानिक कदम उठाए जा रहे हैं। नमस्कार, मी राजेश तटकरे, पोलीस निरीक्षक, वाडी पोलीस स्टेशन। 2 दिवसापूर्वी राजेश तिवारी राहणारे LIG न्यू म्हाडा कॉलनी, दौलामेठी, नागपूर यांच्या मृत्यू प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पोलीस स्टेशनला घेण्यात आली होती। त्यांचं काल पोस्टमार्टम झाल्याच्या नंतर जो प्रोविजनल रिपोर्ट आला त्याच्यामध्ये हार्ड अँड ब्लंट ऑब्जेक्टनी हेड इंजुरी दाखवल्यामुळे सदर प्रकरणात वाडी पोलीस स्टेशनला 320/24 कलम 103 1973-5 भारतीय न्याय संहितान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये 3 आरोपी आहेत, त्यापैकी करण बातो आणि तेज सिंग सिसोदिया या 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना आज रोजी माननीय न्यायालयासमोर हजर करून त्यांची पोलीस कस्टडी घेण्याची तरतूद ठेवलेली आहे। आरोपींचा शोध घेण्याबाबत माननीय CP माननीय जॉईंट CP मॅडम, त्याचप्रमाणे दक्षिण प्रादेशिक विभागाचे श्री राठोड साहेब, माननीय जोनवन सर श्री जैन सर, MIDC विभागाचे ACP श्री शेळके सर आणि माझे DB टीमचे PSI धोरट आणि स्टाफ यांनी कसून प्रयत्न केले असून त्याच्यात हे 2 आरोपी अटक झाले। तिसरा आरोपी जेएनआयला आहे, त्याबद्दल योग्य ती कारवाई करण्यात येत आहे।